आपण फिअरलेस मूव्ही बघत आहोत. स्टार्टिंगला आपल्याला एक मुलगा दाखवला जातो, त्याचं नाव हुआवे असतं. त्याच्या वडिलांना तो मार्शल आर्ट क्लास घेताना पाहत असतो. त्याला मार्शल आर्ट खूप आवडत असतं, पण त्याचे वडील त्याला मार्शल आर्ट शिकू शकत नसतात, कारण त्याला दमा असतो. हुआवेचा एक मित्र असतो, तो त्याला होमवर्क करायला मदत करत असतो. अशा प्रकारे हुआवेला टाईम भेटतो मार्शल आर्ट ट्रेनिंग करण्यासाठी. हुआवेचे वडील मार्शल आर्टमध्ये त्यांच्या शहरामध्ये दुसरे येतात. आपण पाहतो हुआच्या वडिलांना एक मार्शल आर्टवाल्याने चॅलेंज केलेला असतो की फाईट करा. तो फायटर असतो, मार्शल आर्टमध्ये एक्सपिरियन्स असतो. हुआवे लढाईबद्दल खूप आत्मविश्वास असतो आणि उत्साह पण असतो, आणि त्याला माहीत असतं की आपले वडीलच जिंकणार आहे. मॅचच्या सुरुवातीला हुआवेचे वडील चांगले खेळत असतात. त्यांना माहीत असतं की तेच जिंकणार आहेत. तेवढ्यात त्याचे वडील एक जोरदार हल्ला करतात आणि थांबतात आणि विचार करतात की ह्या हल्ल्यामुळे तर तो मरू शकला असता, आणि त्याचाच फायदा घेत तो फायटर हुआवेच्या वडिलांना मारायला सुरुवात करतो आणि न थांबता मारायला लागतो. अशा प्रकारे हुआवेचे वडील मॅच हरतात आणि तेवढ्यात हुआवे या घटनेमुळे खूप दुःखी झालेला असतो, आणि त्याच्या फायटरचा मुलगा येऊन हुआवेला आव्हान देतो की माझ्या वडिलांनी तुझ्या वडिलांना हरवलेलं आहे आणि मी पण तुला हरवणार आहे. पण हुआवे त्याचा चॅलेंज पण ॲक्सेप्ट करतो आणि त्या दोघांमध्ये फाईट होते. त्यामध्ये हुआवे हारतो. त्याला वाटत असतं की तो त्याच्या फॅमिलीची इज्जत ठेवू शकला नाही, आणि तो त्याच्या मित्रासोबत लायब्ररीमध्ये जातो. तिथून एक पुस्तक चोरतो आणि त्यामध्ये फाईटच्या बद्दल ट्रेनिंग असते. आता तो दिवस रात्रभर आराम न करता ट्रेनिंग करत असतो, आणि जेव्हा तो पूर्णपणे ट्रेन होऊन जातो तेव्हा तो त्या मुलाला परत चॅलेंज करतो. यावेळेस त्याला आत्मविश्वास होता आणि तो सिद्ध पण करतो. तो त्या मुलासोबत लढाई करतो आणि त्याला हरवतो. नंतर पिक्चरमध्ये आपल्याला 7 वर्षानंतरचा सीन दाखवला जातो, जिथे हुआवे मोठा झालेला आहे आणि त्याच्या वडिलांचा मृत्यू झालेला असतो आणि त्याच्या बायकोचा पण मृत्यू पावलेली असते. पण त्याची मुलगी हुआवे तिला खूप लाडवत असतो, कारण ती त्याच्या आयुष्यातला अभिमान असते. आणि हुआवे खूप मस्त फायटर पण झालेला असतो. जेवढे पण त्याच्या विरोधात लोक होती त्यांना हरवलेले असते, आणि भरपूर लोक आता त्याचे फॉलोअर्स आणि फॅन झालेले असतात. आपण आता त्याला गर्विष्ठपणा आलेला असतो, आणि तो त्याच्या वडिलांची व्हॅल्यू पण विसरत गेलेला असतो. खूप जास्त पार्ट्या करत असतो. खूप वेळा तो बारमध्ये असतो आणि एवढे पितो की कधी कधी त्याच्या मुलीची पण त्याला आठवण राहत नाही. त्याची मुलगी वाट पाहत असते. तो त्याच्या कुटुंबाला जास्त टाईम देत नसतो, आणि त्यावर खूप सारं लोन पण झालेलं असतं. त्याला दुनियेची काही पर्वा नसते. एक रात्री तो त्याच्या जवळच्या मित्राच्या हॉटेलमध्ये बसलेला असतो. त्याचा मित्र एक श्रीमंत माणूस बनलेला असतो आणि त्याचं एक हॉटेल पण असतं. तिथे हुआवे तिथे खूप जास्त पितो आणि आपल्या फॉलोअर्सला पण प्यायला देतो. हुआवेचा मित्र हुआवेच्या असिस्टंटला बोलतो की हुआवेवर खूप जास्त लोन झालेलं आहे आणि तुम्ही पण त्याला खूप कर्ज दिलेलं आहे, त्याला समजून सांगा. तर त्याचा मित्र त्याला समजवण्याचा प्रयत्न करतो की जे तुझे फॉलोअर्स फॅन आहेत ते तुझ्या मागं या कारणामुळे की तू त्यांना खायला प्यायला देतो. हुआवला या वाक्याचा काही फरक पडलेला नसतो. दुसऱ्या दिवशी त्याचे सर्वात मोठा दुश्मन त्याला भेटायला येत असतं. त्याचं नाव असतं किन. किन पण खूप चांगला फायटर असतो. ते दोघे बोलत असतात. तेवढ्यात एकमेकांवर राग यायला लागतो. हुआवे त्याचा सगळा राग किनवर काढतो आणि रात्री आपल्या बघतो की हुआवेचे फॉलोअर्स एका स्ट्रेचरवर घेऊन चाललेले असतात एकाला, आणि सांगतात की किननी याला मारलेलं आहे. या हुआवेला खूप राग येतो आणि तो त्या रेस्टॉरंटमध्ये परत जातो, जिथे किन आपल्या कुटुंबासोबत वाढदिवस साजरा करत असतो. हुआवे त्याच्या शेजारच्या टेबलवर बसून प्यायला लागतो. किन तिथे जाऊन त्याला बोलतो की मला तुझ्यासोबत लढायचं नाही आहे, तू माझा मूड खराब करू नको. हुआवेचा मित्र पण त्याला सांगायला येतो की आता टाईम नाही आहे भांडण करायचा, पण हुआवे त्याचा मित्रावर राग काढतो. तो बोलतो आजपासून तुझी माझी मैत्री तुटली. तो तेवढ्यात एवढा जास्त राग गेलेला असतो, किनला लढण्यासाठी चॅलेंज करतो आणि सांगतो की तू माझ्यासोबत सगळी लोक घाबरतात आणि सुरक्षेसाठी बाहेर पडतात. मागे फक्त किन आणि हुआवे राहिलेले असतात, आणि त्या दोघांमध्ये खूप जास्त जबरदस्त लढाई होत असते. ते दोघं एकमेकांच्या मरणाचे दुश्मन बनलेले असतात. हुआवेला खूप राग आलेला असतो. शेवटी तो त्याच्या छातीत वार करून त्याला मारून टाकतो आणि किन मरून जातो. तेव्हा हुआवे त्याच्या घरी जातो. तेव्हा पाहतो की त्याच्या आईचा मृत्यू पावलेली असते. बेडवर त्याच्या आईची डेड बॉडी असते, आणि त्याला समजच नसतं की यांच्यासोबत असं काय झालेलं आहे. आणि त्याला आठवतं की यांच्या माणसाने आपल्या घरच्यांना मारलेलं असणार, आणि असंच असतं. किनच्या फॉलोअर्सनी त्याच्या घरच्यांना मारलेलं असतं. तेवढ्यात त्याला त्याच्या मुलीची आठवण येते आणि तो पळत
त्याच्या मुलीला बघायला जातो. जसं तो त्या मुलीच्या बेडरूममध्ये जातो त्याला लाईफमधलं सर्वात मोठं सरप्राईज भेटतं, कारण ती तिच्या बेडवर म्हणून पडलेली असते आणि तिच्या जवळपास खूप जास्त रक्त पडलेलं असतं. तिच्या हातात एक पाऊच असतो जो तिला वडिलांना द्यायचा असतो जेव्हा ते घरी येतील. हुआवेच्या जिंदगीमधले 2 महत्त्वाचे व्यक्ती सोडून गेलेले असतात. तिकडे हुआवेचे फॉलोअर्स येऊन सांगतात किनने तुझ्या माणसाला यासाठी मारलं की किनच्या बायकोसोबत त्याने चुकीचा व्यवहार केलेला असतो आणि हुआवे विचार करतो की आपण त्याच्या पत्नी वाचवण्यासाठी त्या माणसाला मारलेलं असतं आणि त्याने विचार न करता किनला मारलेलं असतं. हुआवे आता स्वतःला दोषी मानत असतो आणि त्याला जिवंत राहण्याचे काहीच कारण राहिलेले नसते. आता आपण पाहतो की तो एका जहाजावर बसलेला असतो आणि तो विचार करत असतो हे जहाज जिथं जाईल घेऊन तिथं मी जाईल. जिवंत राहण्याचं त्याच्याकडं काहीच कारण राहिलेलं नसतं. 6 महिने तर तो गल्लीत इकडून तिकडून फिरत असतो. एक दिवस तो जीव देण्याचा प्रयत्न करतो, पण लोक त्याला पाण्यात बुडता बुडता वाचवतात. ते लोक त्याला त्यांच्या झोपडीत घेऊन जातात आणि त्याला खूप जास्त काळजी घेतात आणि जेव्हा त्याला जाग येते तेव्हा तो खूप डिप्रेशनमध्ये असतो आणि कोणासोबतही बोलत नसतो. तेवढ्यात एक महिला, तिचं नाव मून असते, ती त्याची काळजी घेत असते, त्याच्याबद्दल खूप काळजीत असते, त्याला जेवायला घालते आणि तिला विश्वास असतो की हा एक ना एक दिवस नीट होईल. एक दिवस ती महिला मून हुआवेचे केस कापत असते. तेव्हा समजतं की हुआवेला जाग आलेली आहे आणि त्याला नदीच्या किनारी घेऊन जाऊन त्याला स्वच्छ करते. 30 दिवसानंतर हुआवे त्यांच्या समूहाचा सदस्य बनलेला असतो. तो त्यांच्या शेतात जातो, काम पण करत असतो. आपण पाहतो हुआवे आणि मून हे एकमेकांना आवडायला लागलेले असतात. एक दिवस तिथली मुलं त्यांच्या जवळच्या समुदायातनं एक गाय चोरी करून आणतात. आपण पाहतो मुलांची आजी आणि मून हे दोघं माफी मागत असतात. ते म्हणतात ही लहान पोरं आहे, यांना शिक्षा देऊ नका. पण त्यांचं म्हणणं असतं की लहान मुलांना शिक्षा भेटणारच आणि जो चूक करेल त्याला पण शिक्षा देणार आणि त्यांची शिक्षा खूप खतरनाक असते. तेवढ्यात हुआवे पुढे येऊन बोलतो की या मुलांच्या ऐवजी मला शिक्षा द्या, मी तयार आहे. आणि सरदार हुआवेला म्हणतो की तुला माझ्यासोबत लढावं लागेल. त्यानंतर ते दोघांची लढाई सुरू होते. हुआवेला वाटत होतं की आपल्यामुळे कोणाला इजा नको, त्यामुळे तो स्वतःचा बचाव करत होता. पण तो माणूस मारायला लागतो. मागून आजी रडायला लागते. आजीचं ऐकून तो सरदारवर अटॅक करायला सुरुवात करतो आणि शेवट तो सरदार हरतो आणि सोबत सरदार हुआवेची बढाई पण करतो. दुसऱ्या दिवशी आपण बघतो हुआवे आणि मून सोबत शेतात बसलेले आहेत, जिथे मुलं पण असतात. हुआवेला सांगतात की तू काल खूप भारी लढला, आम्हाला पण मार्शल आर्टची ट्रेनिंग दे. हुआवे म्हणतो की मी तुम्हाला शिकू शकणार नाही, कारण त्याला माहीत असतं की जास्त पण शक्तीमुळे लोकांचं नुकसान होत असतं. त्यामुळे त्याची इच्छा असते की या गावात आता जशी शांती आहे तशीच शांती राहावी. एक दिवस मूनला आपल्या कुटुंबाला भेटायला जायची इच्छा होत असते, पण तिच्या घरचे सगळे वारलेले असतात. इथे हुआवेला पण त्याच्या घरच्यांची आठवण येत असते. त्यांना पण भेटायची इच्छा होते, म्हणजेच त्यांच्या कबर पाहण्याची इच्छा होते. तो परत त्याच्या गावाला जायची योजना बनवतो आणि मूनला पण सांगतो. मून खूप आनंदी होते आणि त्याला सांगते की मी तुझी वाट पाहीन. हुआवे जेव्हा आपल्या गावाला पोचतो तेव्हा त्याचे गाव खूप बदललेलं असतं. खूप साऱ्या देशांनी चायनावर अटॅक केलेला असतो आणि इथे खूप सारे बाहेरचे लोक आलेले असतात. आणि इथली संस्कृती पण बदललेली असते. तेवढ्यात हुआवे आपल्या घरी जातो. तिथे त्याच्या लहानपणीचा एक कुटुंबाचा नोकर पण त्याला भेटतो आणि त्याचं स्वागत करतो. हुआवे आपल्या वडिलांची कबरवर जातो आणि वडिलांसमोर माफी मागतो. आता त्याला समजलेलं असतं की जेव्हा त्याच्या वडिलांची लढाई झाली होती तेव्हा ते हरले का होते, कारण त्याच्या वडिलांना माहीत होतं की शक्ती म्हणजे कधी लोक दुश्मन पण होऊन जातात, कारण त्यांच्यामुळे त्याच्या कुटुंबाला काही प्रॉब्लेम होऊ नये म्हणून ते तिथे हरलेले असतात. आपल्या एका फायटरबद्दल समजते. तो लोकांना चॅलेंज करत असतो लढण्यासाठी. हा खूप चांगला फायटर असतो आणि आत्तापर्यंत कोणी हरवलेलं नसते आणि तो खूप आत्मविश्वासी असतो. आणि हुआवे पण त्याच्याबद्दल न्यूज वाचतो आणि त्याला चॅलेंज करण्यासाठी तो त्याच्या मित्राकडे जातो आणि त्याच्या मित्राची माफी मागतो. काही वर्षापूर्वी त्याने खूप काही चुका केलेल्या असतात. तो किनच्या फॅमिलीकडे पण जातो आणि त्यांची पण माफी मागतो. हुआवे त्यांच्या मित्राला सांगतो की पहिल्यासारखं तो राहिलेला नाही, मी माझ्या चुकीमधून खूप काही शिकलेलो आहे. तेवढ्यात हुआवेचा मित्राला समजतं की त्याला कुठल्या गोष्टीसाठी पैसा लागत आहे आणि तो काही न विचार करता पैसे देऊन टाकतो. या प्रकारे हुआवे रेस क्लबमध्ये जातो. त्याच्यासमोर त्याचा स्पर्धक उभा असतो. त्यांच्या दोघांमध्ये फाईट सुरू होत असते. हुआवे त्याच्या
चुकीमधून खूप काही शिकलेला असतो. तो तिथं सांगतो की मी लढणार आहे पण इज्जतीने. या लढाईमध्ये कोणी एकमेकांची बेइज्जती करणार नाही आणि शेवटी दोघांमध्ये लढाई सुरू होते. आपण पाहतो हुआवे जिंकतो आणि तेवढ्यात तो दुसरा व्यक्ती जो खिळ्यांवर पडलेला असतो आणि त्यामुळे तो जीव जाणार असतो, तेवढ्यात हुआवे त्याला वाचवतो. त्याचा विरोधक एक चांगला खेळाडू असतो आणि तो हार मानतो आणि हुआवेला सन्मानित करून जिंकला असं सांगतो. या एका फाईटमुळे हुआवेचे फॅन परत वाढत चाललेले असतात. त्यामुळे हुआवेचा मित्र त्याला भेटतो आणि त्यांना एक असोसिएशन बनवलेली आहे असं सांगतो, जिथे ते चायनीज मुलांना ट्रेनिंग देत असतात. तेवढ्यात आपण एक फॉरेन चेंबर पाहतो, जिथे हुआवेच्या लोकप्रियतेची चर्चा सुरू असते आणि त्यांची इच्छा असते हुआवे चायनीज असल्यामुळे त्याला जास्त फेम नको व्हायला. ते या गोष्टींना घाबरत असतात की हुआवे फॉरेन प्लेयरला हरवून नाही टाकणार ना. आणि पुढं आपण जी मॅच होईल त्याच्यामध्ये हुआवे कसल्यापर्यंत हारला पाहिजे आणि त्यांचा असा विरोधक फायटर पाहिजे असतो की जो हुआवेला हरवेल. तिथे एक बसलेला माणूस सगळ्यांना विश्वास देतो यावेळेस हुआवे हरणार आहे. मिस्टर मिटा हुआवे फाईटमध्ये सहभागी घेण्यासाठी तयार असतो. मिस्टर मिटा त्याला जाऊन पटवतात. त्यानंतर हुआवेच्या विरोधकाला भेटतो. त्याच्यासोबत त्याची लढाई होणार असते. तो एक चांगला खेळाडू असतो. शेवटचा तो दिवस येतो आणि हुआवेच्या समोर 3 फायटर येतात. तो त्यांच्यासमोर एवढी चांगलं लढतो की ते फायटर त्याच्यासमोर 2 मिनटापेक्षा जास्त टिकत नाही. त्यानंतर त्याचा मेन विरोधक त्याच्यासमोर येतो, ज्याबद्दल आपण मगाशी बोललो. तो त्याला सांगतो की पहिल्या मॅच योग्य नाही आहेत, आपण पुन्हा सुरू करावे लागणार आहे. पण हुआवे त्याला बोलतो काही नाही, आपण असे लढू शकतो आणि त्या दोघांमध्ये लढाई सुरू होते. ते दोघे आपल्या आवडीचे हत्यार चॉईस करतात. लढाई सुरू होते. ही लढाई खूप मस्त असते. पण इथे एक चुकून ते दोघं आपली हत्यारं एक्सचेंज करतात. आता विरोधक आपले एक्सचेंज हत्यार खेळू शकत नाही. हुआवे त्याला सांगतो की हे तुझं हत्यार परत घेऊ शकतो. त्यानंतर ते दोघं परत लढायला सुरुवात करतात. पहिला राऊंड ड्रॉ होतो आणि ते दोघं विश्राम घेतात. हुआवे चहा पितो पण मिस्टर मॅटने त्याच्या चहामध्ये विष टाकलेलं असतं. मॅच सुरू होते. हुआवे लढाई करत असतो पण तेवढ्यात त्याच्या रक्ताच्या उलट्या होतो. विरोधक फायटर मिस्टर मीटला बोलवतात आणि मॅच काही वेळासाठी थांबवायला लावतात, कारण फायटरची लाईफ प्रॉब्लेममध्ये असते. पण कोणी त्याचं ऐकत नाही आणि हुआवे पण लढायचं असतं आणि त्याला हे माहीत असतं की आता त्याचे मरण जवळ आलेलं आहे. पण मरण्याच्या आधी तो लढणार असतो. त्याच्या विरोधकांच्या छातीवर वार करतो. तेवढ्यात तो त्याच्या बुक्कीला थांबवतो, कारण तो त्याच्या बुक्कीतनं चुकून शिकलेला असतो चुकीतनं की तिकडे विरोधकाला समजते की हुआवेने त्याचा वार रोखलेला असतो, कारण त्याला माहीत असते की हुआवेने तो वार केला असता तो जिवंत राहिला नसता. त्यामुळे विरोधक हुआवेला विजेता ठरवतो. शेवट आपण हुआवेला पाहतो की जो त्याच्या मित्राच्या हातात मेलेला असतो आणि आपण विरोधकाला बघतो की जो मिस्टर मीटला त्याला सांगत असतो की तुम्ही चुकी केलेली आहे, तुम्ही जिंकण्यासाठी एका माणसाला मारलेलं आहे, तुम्ही आमच्या देशाचं नाव कलंक केलेलं आहे. आणि पिक्चरचा शेवट होतो. आपण हुआवेच्या आत्म्याला पाहतो की जो मूनच्या घरासमोर असतो. मून त्याला पाहून खूप खुश होत असते. तिच्या जवळ पळत जाते. मूनला महसूस होत असतं की आंधळी असून सुद्धा. त्यासोबत हा पिक्चर संपतो.